पाहूयात पुढची बातमी। अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला करणारे मनसेचे आरोपी कर्णबाळा दुनबळे यांनी एबीपी माझाशी बातचीत केलेली आहे आणि प्रतिक्रिया दिली आहे। मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी 13 जणांवरती गुन्हे दाखल झालेले होते। राज ठाकरेंवरती टीका केल्यामुळे मिटकरींच्या गाडीची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती। दरम्यान आरोपी कर्णबाळा दुनबळे यांनी एबीपी माझावरती एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया नेमकी काय दिली आपण बघूयात। माननीय राज ठाकरे साहेबांबाबत चुकीचं अगदी अविवेचनही कुठल्याही प्रकारचं अज्ञानी संसदीय भाषेत बसत नाही असं अमोल मिटकरींनी वक्तव्य केलं। सुपारीबाज नेता वगैरे 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 ह्या कॅरेक्टर नसलेल्या माणसांनी सन्माननीय राज ठाकरे साहेबांवरती बोलावं हे योग्य आहे का? हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवायचं आहे। कालपासून या माणसाच्या तोंडाला लोकांच्या पृष्ठभागाला बावासीर होतो। बावासीर म्हणजे मूळव्याध, इंग्लिशमध्ये त्याला पाईल्स बोलतात, परंतु ह्या माणसाच्या तोंडाला मूळव्याध झालंय। इतका घाणेरड्या प्रकारच्या भाषेमध्ये तो माणूस बोलतोय। असं नाही की आम्हाला बोलता येत नाही, परंतु आम्ही सुसंस्कृत घरातली मुलं आहोत, सुशिक्षित घरातली मुलं आहोत। ग्रामीण भाग तो बोलतो आम्हालाही गाव आहे, आम्हालाही सातबारा आहे हां, परंतु अशी लायकी नसलेला माणूस, त्याची औकात नाही। काल आमच्या कार्यकर्त्यांनी इतका त्याला धरून बडवला, राष्ट्रवादीचे लोक सुद्धा त्याच्याबरोबर नाही दाखवल्यात। आमदार होण्याच्या अगोदर ह्याची औकात काय होती मला तुम्ही सांगा, ह्याची लायकी काय? हा, आणि बोलतो की मर्दाची औलाद असेल तर समोर येऊन हल्ला करायचा। तरी बाळा, काल वाचवा 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 म्हणून बाथरूम मध्ये पळालास। मी म्हणे मी आतमध्ये ना एंटी चेंबरला बसलो। अरे एंटी चेंबरला नाही, टॉयलेटमध्ये पळालास तू। तो बोलतो की मी हल्ला केला, मी कुठेही फ्रेममध्ये दिसत नाही। हो, माझ्या साहेबांवरती खालच्या भाषेत बोलल्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना प्रेसमध्ये बोललो, 100% बोललो, तो माझा अधिकार होता, पुढेही बोलणार। माझ्या साहेबांवरती जर कोण अशा खालच्या थरात बोलत असेल, 1 नव्हे 2 नव्हे 100 वेळेस जरी माझ्यावरती FIR झाली तरी काय हरकत नाही। आणि FIR झाली, मी आज निघालोय। तुम्ही एवढ्या पूर्ण क्लिपमध्ये माझ्याकडनं एक झालेली चूक दाखवायची, एक, आणि राहिलं माझ्या लेकराचं, माझ्या मुलाच्या वयाचा तो एक, माझा आता मुलगा लॉ करतोय, एक माझा मुलगा दिल्लीला UPSCला आहे। मग तुम्ही विचार करा आमची काय संस्कृती आहे आमच्या मुलाचं। तो पण माझा मुलगा होता। इथं दुःख आहे, इथं आमच्याच। मी तुम्हाला सांगतो, मी वापस अकोल्याला जाईल त्यावेळेस प्रेस घेईल आणि सगळी लोकांनी सांगितलं साहेब तुम्ही जावा। मी 9:30ला अकोला सोडला हो, त्या लेकरामुळे। आमचा जय मालोकार माझ्याबरोबर होता हो, मी हॉस्पिटलला पाठवलं। तुम्हाला काय सांगू मी, समजलं? ठीक आहे, त्यात काय मला पडायचं नाही, पण त्यात मी जाणार नाही। परंतु जी भाषा त्यांनी वापरली आहे ती भाषेला तड असली पाहिजे, भाषेला एक लाईन असली पाहिजे, एक चौकट असली पाहिजे, एक सीमारेषा असली पाहिजे, समजले? आम्ही याच्यापेक्षाही चांगल्या भाषेत त्याला उत्तर देऊ शकतो, परंतु तो घटिया आहे, फालतू आहे, 2% तो, त्याची औकात नाही। औकात नाही तुम्हाला मी सांगतो बघा, आता आमचा तो मुलगा गेलाय आणि आमची बघा आमचे सगळे नेते तिथे पोहोचलेत, मी पण निघतोय आणि उद्या क्वचित आमचे युवराज पण तिथे जातील, अमित साहेब तिथे येत आहेत, समजलं ना? ती आमची संस्कृती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।